ते स्वतःहून या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी आलेले आणि तुम्हाला मी शक्ती प्रदर्शन म्हणणार नाही, पण निवडणूक काळामध्ये आपल्याला दिसेल प्रभाग क्रमांक 10 असेल, प्रभाग क्रमांक 11 असेल, ह्या दोन्ही प्रभागामध्ये आघाडीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. आणि 9 तारखेला आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांची सभा आहे आणि 11 तारखेला आदरणीय राजसाहेब ठाकरे यांची सभा आहे. आणि मी फक्त प्रभाग क्रमांक 10-11 बोलणार नाही, संपूर्ण नाशिक शहरामध्ये ह्या युतीच्या विरोधामध्ये जन आक्रोश आहे. जर आपण नाशिक शहरामध्ये जर बघितलं चित्र वेगळं आहे. आज त्या ठिकाणी धक्काबुक्की होतीये, आमदारांना पळ काढावा लागतोय. यातून असं दिसतंय का सत्ताधाऱ्यांनी जे अनेक वर्षापासून पक्ष संघटनेचं काम करतं त्या सत्ताधाऱ्यांनी त्यांना डावललंय आणि बाहेरून जे उमेदवार आयात केलेले त्याचा फटका ह्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला